Once more. Once more. Once more. तारों का अंबर तेरा सामने में फूलों का रास्ता। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण पुष्पा 2 मधलं जे सॉन्ग आहे त्यावरती आपण घेऊन आलेलो आहोत। तर तुम्ही प्रिव्ह्यू बघितला असेल, प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही आतापर्यंत जॉईन नसेल केले तर त्यावरती जाऊन तुम्ही फटाफट जॉईन करून घ्या। त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। तर चला मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला इथे VPN कनेक्ट करून घ्यायचे आहे। तर इथे सिंपली मी VPN कनेक्ट करून घेतो। VPN कनेक्ट केल्यानंतर सिंपली तुम्हाला CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे आणि इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं ॲस्पेक्ट रेशो म्हणून तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल। तर सिंपली इथं ॲस्पेक्ट रेशो म्हणून ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं 9.16 इथं सिलेक्ट करायचं आहे। यानंतर तुम्हाला इथं फोटोला व्यवस्थितपणे झूम करून घ्यायचं आहे। फोटो व्यवस्थितपणे झूम झाल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं ओव्हरलेचे ऑप्शन दिसून देईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मी बिटमार्क व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ इथे ॲड झाल्यानंतर सिंपली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्यानंतर फोटोची जी लेंथ आहे ते तुम्हाला अशा प्रकारे इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन यायचे आहे। अशा प्रकारे व्हिडिओच्या एंडपर्यंत आल्यानंतर सिंपली हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला तर एकदा प्ले करायचा आहे। तर इथं प्ले आपल्याला यासाठी करायचं आहे की इथं आपल्याला बीट लावायचे आहे। तर सिंपली इथं बघू शकता इथं बीट चेंज होत आहे। तर सिंपली इथे 1-2 चेंज होत आहे। तर सिंपली इथं जायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचे आहे। तर सिंपली मी फोटोवरती जातो आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचो। तर यानंतर तुम्हाला आणखी पुढे जायचं आहे आणि तुम्हाला इथं दुसरी बीट लावायची आहे। तर सिंपली मी व्यवस्थितपणे व्हिडिओ बघून घेतो। तर इथं बघू शकता इथं बीट चेंज होत आहे। तर इथं जायचं आणि इथं आपल्याला फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व बीट इथं ॲड करायचे आहेत। तर सिंपली मी इथं स्पीड वाढवून घेतो आणि इथं बीट सर्व ॲड करून घेतो। तर सिंपली अशा प्रकारे इथं सर्व बीट इथे ॲड झाल्यानंतर सिंपली तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि हा जो बिटमार्क व्हिडिओ दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो ओपेसिटी ऑप्शन म्हणून जाईल त्यावरती जायचं आहे आणि याची ओपेसिटी जी आहे तुम्हाला इथं 0 करून घ्यायची आहे। यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहे। तर तुम्हाला सर्वात आधी पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर सिंपली तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन कॅटेगरी तुम्हाला इथं रॉक व्हर्टिकली हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला लावायचा आहे आणि याची स्पीड जी आहे ती तुम्हाला इथं 1.4 करून घ्यायची आहे। नंतर दुसऱ्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। इन कॅटेगरी तुम्हाला सेम हा स्पेक्ट पुन्हा लावायचा आहे। नंतर तिसऱ्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला हा इफेक्ट इथं पुन्हा लावायचा आहे। तर अशा प्रकारे इथं 3 फोटोंना हा इफेक्ट इथं अप्लाय करून घ्या। हा इथं अप्लाय झाल्यानंतर सिंपली तुम्हाला 4 नंबरचा जो फोटो आहे तो तुम्हाला इथं सोडून द्यायचा आहे। हा फोटो इथं सोडल्यानंतर 5 नंबरच्या फोटोवरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्हाला इथं स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला 6 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। 6 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि तुम्हाला इथं डायनॅटिक शेक हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर सिंपली तुम्हाला 7 आणि 8 नंबरचा जो फोटो आहे हे फोटो तुम्हाला इथं सोडून द्यायचे आहेत। तर हे फोटो इथं सोडल्यानंतर सिंपली तुम्हाला 9 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे। तर सिंपली 9 नंबरच्या फोटोवरती आहे आणि ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करा। यानंतर तुम्हाला इथं डिस्टॉर्ट राईट हा जो ॲनिमेशन आहे हा इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। हा इथं अप्लाय झाल्यानंतर लास्ट फोटो म्हणजे 10 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। नंतर तुम्हाला इथं इन लार्ज अँड बाउन्स हा जो ॲनिमेशन आहे हा ॲनिमेशन तुम्हाला इथं अप्लाय करून घ्यायचा आहे। तर मी पुन्हा सांगतो, इन लार्ज अँड बाउन्स हा ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचा आहे। यानंतर तुम्हाला इथं इफेक्ट लावायचे आहेत। तर इफेक्ट लावण्याकरता सिंपली 4 नंबरचा जो फोटो आहे तर 4 नंबरच्या फोटोपर्यंत तुम्हाला येऊन जायचं आहे पहिल्यांदा। तर सिंपली मी 4 नंबरच्या फोटोपर्यंत येऊन जातो आणि इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। तर सिंपली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यामध्ये शेक हा इफेक्ट आहे तो आपल्याला इथं सर्च करून घ्यायचा आहे। तर मी इथं सिंपली शेक सर्च करून घेतो
तर इथं शेक सर्च केला आहे. यानंतर हा इफेक्ट तुम्हाला इथं सुरुवातीला दिसून येणार आहे. तर सिम्पली हा इफेक्ट सुरुवातीला इथं दिसून आल्यानंतर याला तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथून तुम्हाला हा इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे या फोटोपर्यंत व्यवस्थितपणे इथं ॲडजस्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला 5 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे पुन्हा. तर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला मिरर फिल लेअर हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं सर्च करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी इथं हा इफेक्ट सर्च करून घेतो. तर अशा प्रकारे हा सर्च केल्यानंतर हा इफेक्ट इथं दिसून येणार आहे. तर हा इफेक्ट इथं अप्लाय करण्या अगोदर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडजस्ट केल्यानंतर याचं फिल्टर तुम्हाला इथं 0 करून याला इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट इथं ॲड करून घ्या. यानंतर व्यवस्थितपणे ते ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला याच फोटोला पुन्हा एक इफेक्ट लावायचा आहे. तर सिम्पली सुरुवातीला येतो आणि इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करतो आणि तुम्हाला इलेक्ट्रोलाइट हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा अप्लाय केल्यानंतर याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करा. नंतर तुम्हाला 7 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 6 नंबरचा फोटो इथून सोडून द्यायचा आहे. नंतर 7 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं बटरफ्लाईज हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला फोटो 7 ते फोटो 8 पर्यंत तुम्हाला असा लांबून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं 2 फोटोपर्यंत सेट करून घ्या. नंतर तुम्हाला पुन्हा 7 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 7 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं सर्क्युलर ॲरो हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला इथं ग्लोविंग लाईन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर सिम्पली मी हा इफेक्ट इथं सर्च नाही दिसून आला आहे. तर हा इफेक्ट आपल्याला इथून अप्लाय करून घ्यायचा आहे. तर हा इफेक्ट इथं अप्लाय केल्यानंतर याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करा. व्यवस्थितपणे ते ॲडजस्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला 8 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं फिल हा जो इफेक्ट दिसून येणार आहे तर याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट इथे ॲड केल्यानंतर याला स्पीडमध्ये कमी जास्त करून घेऊया आपण 20 करून घेऊ. याचं फिल्टर 0 करून घेऊ आणि याला ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲड केल्यानंतर 9 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. 9 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं मेकॅनिकल हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला ग्लोविंग लाईन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर सिम्पली हा इफेक्ट आहे दिसल्यानंतर याला ॲड करून घ्या आणि व्यवस्थितपणे ते ॲडजस्ट करून घ्या. यानंतर पुन्हा तुम्हाला 10 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करून बबल हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. तर सिम्पली मी हा इफेक्ट इथं ॲड करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथं पूर्णपैकी इफेक्ट लावून झालेले आहेत. यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं स्टाईल लावायचं आहे. तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथून 7 नंबरच्या फोटोपर्यंत यायचं आहे. तर मित्रांनो सिम्पली 7 नंबरच्या फोटोवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं स्टाईलवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कॅमेरा बाउन्स हा जो स्टाईल आहे तो स्टाईल तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर सिम्पली इथं कॅमेरा बाउन्स हा जो स्टाईल आहे याला आपण सिलेक्ट करून इथं ॲड करून घ्यायचे आहे. तर सिम्पली मी याच्यावरती क्लिक करतो आणि सिलेक्ट करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथं अप्लाय झालेला आहे. यानंतर मित्रांनो 10 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा इफेक्टवरती क्लिक करायचं आणि स्टाईलवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला कॅमेरा बाउन्स हा स्टाईल तुम्हाला इथं पुन्हा इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं ॲड करून झालेलं आहे. तर मित्रांनो यानंतर तुम्हाला इथं एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर सिम्पली तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ इथून ॲड करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला आहे. तर सिम्पली अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं ॲड करायचा आहे. स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे आणि इथं लाईटन सिलेक्ट करून घ्यायचे आहे. यानंतर पहिल्या फोटोवर त्याला व्यवस्थितपणे सेट करायचं आहे. व्यवस्थितपणे इथं सेट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल. तर सिम्पली याला डुप्लिकेट करून घेतो 2 वेळा. तर अशा प्रकारे या 3 फोटोंना इथं व्यवस्थितपणे इथं अप्लाय होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्णपैकी व्हिडिओ इथे एडिट झालेला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा झालेले असाल